नमस्कार मैत्रिणींनो, पूनम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणारे भरलेली गिलक्याची भाजी. चला तर मग बघूया कशी बनवायची. सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची कूट घेतले. शेंगदाणे असतील ते सुद्धा चालतील. त्यानंतर मी त्यामध्ये जिरे टाकले. जिरे हे थोडं जास्तच घ्यायचं म्हणजे चव कशी मस्त येते. 2 चम्मच लाल तिखट टाकले आणि अर्धा चम्मच हळद घेतली. 9-10 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. कोथिंबीर असेल ती सुद्धा तुम्ही टाकू शकता. चवीपुरता नमक टाकले आणि मसाला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया. बघा मसाला किती मस्त छान झाला आहे. मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. मी फ्रेश गिलके घेतले, ते बाजूला असे कट करून घेतले आणि गिलक्याचे असे 2-3 असे कट करून घेतले. गिलके असे मध्ये कापायचे, पूर्ण कापायचे नाही, असे अर्ध कापायचे म्हणजे की आपल्याला जेणेकरून मसाला भरता येईल व्यवस्थित. गिलके हे कवळेच घ्यायचे. त्यांना आपण आता नमक लावून घेऊ. जसं वांग्यांना नमक लावतो तसंच नमक लावून घेऊ म्हणजे गिलके असे नरम होतात, लवकर शिजून जातात. कमीच लावायचं. मसाल्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं असतं. आता त्या गिलक्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊ. असं थोडं थोडं करून व्यवस्थित मस्त पॅक भरून घ्यायचा. म्हणजे असं तेलात टाकल्याबरोबर तो बाहेर निघणार नाही, दाबून भरायचा. मी तरी भाजी बनवता मला माहीतच नव्हतं. मला माझ्या मिस्टरने सांगितलं की भरलेली गिलक्यांची भाजी मस्त लागते, बनव म्हणून. मग मी बोलली मला तर काही येत नाही. मग आईला बोलले. मग माझ्या सासूबाईंनी मला शिकवली. तेव्हापासून मी अशी गिलक्याची भाजी बनवायला लागली. तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण नक्की येईल. मस्त लागते भरलेली गिलक्यांची भाजी. 1 थेंब न पाणी टाकतात. भरलेली गिलक्यांची भाजी बनवायची आपल्याला, फक्त तेलामध्ये शिजवायची. हे बघा सगळे गिलके मी मस्त असे दाबून भरून घेतलेले म्हणजे मसाला बाहेर निघणार नाही. आता गॅसवरती मी कढई ठेवली. त्यामध्ये तेल टाकले. तेल जास्तच टाकायचं, ते तेलामध्ये शिजवायचे ना आपल्याला. तेल थोडं नॉर्मल तपले की त्यामध्ये आपण 1-1 गिलके करून असे ठेवून देऊ.
आणि आता त्यामध्ये झाकण ठेवून द्यायचे, एक 5 मिनिटं होऊ द्यायचे वाफेवर. स्लो गॅसवरती शिजू द्यायची त्यांना. हे बघा किती मस्त शिजायला लागले ते. त्यांना आता आपण मस्त पलटून घेऊ असे, म्हणजे ते जेणेकरून एकाच कडून असे बळणार नाही. पाणी सुटलेलं आहे त्यांना. तेलामध्ये शिजून जात आहे, पाणी टाकायचं कामच नसतं त्यांना. खिचडी सोबत पण खाऊ शकता त्यांना, मस्त पोळी सोबत खाऊ शकता. सगळ्यांना मी असे पलटून घेतले. आता आपण ते उरलेले मसाला त्यामध्ये वरून टाकून देऊ. सगळा मसाला असा टाकून द्यायचा वरती. आणि आता एक 5 मिनिटं परत झाकण ठेवून द्यायचे. आता उघडून बघूया. बघा तो मसाला पण तेलात किती मस्त झालेला आहे. आता परत अजून परतून घेऊ. आता आपले गिलके बऱ्यापैकी शिजून गेलेले आहे आणि मसाला पण मस्त झालेला आहे तेलामध्ये. स्लो गॅसवरच होऊन जातं ते मस्त. सगळ्यांना मी असे पलटून घेतले, म्हणजे तो मसाला पूर्ण होऊन जाईल तेलामध्ये. आता मी परत झाकण ठेवून घेते 1 मिनिट. आणि आता बघते, हे बघा आपले गिलके मस्त झाले तयार. हे बघा किती छान झाले.